आपण एकटेच आहे. शंतनू, रेडी का? ऐकू येतोय आवाज माझा? हो. चल आपण थोडा वेळ वाट पाहू. तुला येते का प्रार्थना? नाही. पूर्ण नाही येत? थोडी ती. थोडी येते ना. प्रार्थनेचे मार्क आहेत बरं का आपल्या परीक्षेत. पाठ करून ठेवशील. हम्म. आज सर नाही येणार आहे, आज मी घेते क्लास. काय काय लिहिलं का तू? मराठी महिने शिकवले ना सरांनी? हो. कृष्णा मोहिते. मराठी महिने येतात बेटा तुला? आपण रिव्हिजन घेऊ हा. परत परत लिहून बघू आपण. आरव, कॅमेरा ऑन कर. आरव, तुला येते का आपली प्रार्थना, शाळेची प्रार्थना? आरव, ऐकू येते बेटा? मॅम थोडीशीच येते. चांगली सर्वांनी छान पाठ करायचे. आपण मार्क ठेवलेत त्या प्रार्थनेसाठी. ठीक आहे. एखादं तरी आपलं एक कडवं तरी चांगलं पाठ करून ठेवा. ठीक आहे. पूर्ण नाही केलं तरी कोणतंही तुमच्या आवडीचं, पहिलं दुसरं तिसरं कोणतंही. बरं का शंतनू? ज्यांनी पहिलं कडवं म्हणून दाखवलं त्यांना पण मार्क. ठीक आहे. आपण वाट पाहू बाकीच्या मुलांची. आणि काय आरव, तू मागच्या क्लासला होता का बेटा? येस मॅम. होता ना. तुला आठवते सरांनी काय काय शिकवलं ते? येस. अच्छा, सरांनी आपल्याला नावं शिकवले ना, महिन्याची नावं. हो मॅम. तुम्ही दोघांनी नाही केला होमवर्क? केला का गृहपाठ? आता वेळ आहे, आता लिहून काढा बरं दोघ जण. बाकीचे जमा सगळेजण यायच्या आत. लिहा बरं, जानेवारी. ओके. हा, सगळेजण यायच्या आत. आपण थोडा वेळ वाट पाहू. आरव, ऐकतोयस हो. का? काय? ज्यांनी ज्यांनी गृहपाठ नाही केला ना, त्यांनी आत्ता करायचा आहे गृहपाठ. आपण वाट पाहू सर्वांची. आरव, कॅमेरा ऑन कर ना. ऑन आहे. नाही दिसत आहे बेटा मला. तू नाही, तू दिसतोय रे. आरव मोहिते. दोन आरव आहेत ना. मॅम 2 मिनिट. बर कर. आता मग तुझा होतो का आता सुरू कॅमेरा? आता सुरू होईल का कॅमेरा तुझा? सर म्हणजे मॅम ते गृहपाठ काय होता? गृहपाठ होता महिन्याची नावं लिहायची, वारांची नावं लिहायची. लिहून बघ बरं आता. जानेवारी. ओके, लिहून बघा. असं जरूर. मग आपण प्रार्थना करू, मग परत सुरू करू क्लास. मी वाट पाहते अजून 5 मिनिट, मग आपण प्रार्थना सुरू करू. तुला येतं का आरव? प्रार्थना येते? आरव मोहितीला विचारलं मी, आता तुला विचारते. अवताडे, येते तुला प्रार्थना? थोडी येते. थोडी सर्वांनाच येते. थोडी नाही पाहिजे आपल्याला. बरं, थोडी असली ना तरी पण ती परफेक्ट पाहिजे, एकदम पक्क. एक एक कडवं तरी करा. एक कडवं तरी छान.
तेव्हाच्या संडेला एक मी कडवं तरी खूप छान करा, ठीक आहे. ठीक आहे मॅम, पर मी तेव्हा त्या अगोदरच्या संडेमध्ये मी ऍबसेंट होतो क्योंकि मी टेम्पलला गेलतो, टेम्पलला. बरं, ठीक आहे, ठीक आहे. मी परत आज घेणार आहे. आज आपण सगळे लिहून पाहणार आहे, परत परीक्षेमध्ये येणार आहे ना आपल्याला. हा. हम्म मग मी तुम्हाला मराठी महिन्यांची नावं पण सांगणार आहे. सरांनी सांगितली आहे का मराठी महिन्यांची नावं? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, नाही आषाढ. नाही झालं मॅम हे. मॅम, बरं, आपण आपण ते नाही पण झालं. लिहूया. हा, इंग्रजीतही लिहूया, म्हणजे इंग्लिशचे नावं मराठीतही लिहूया. लिहून बघ आद्रित. मराठी नाव जानेवारी लिहून बघ बरं. चला, मला असं वाटतं पुष्कळ जण आले आता. आपण प्रार्थना घेऊ पहिले. जे जे लिहितात आहे त्यांनी थोडा वेळ थांबून जा. कोणाला येते प्रार्थना? कोण म्हणेल पहिले? हम्म कोणी हात वर करेल का? जेवढी येते तेवढी म्हणा. शंतनू, थोडी येते का? चलो, मी म्हणू माझ्या मागे म्हणा. तुम्ही म्हणून बघितल्याशिवाय येणार नाही तुम्हाला. हम्म ठीक आहे. हम्म अच्छा, आद्रितला येते. आद्रित म्हण बाळा. हीच आमची प्रार्थना अन हेच मगे मागणे, मानसाशी मानसा व्हेरी गुड, म्हण समभागणे. बरोबर. हम्म हीच आमची प्रार्थना. मॅम, मला पहिलं कडवं नाही येत ना? बघ. आणि तू कसं म्हटलं, माणसाशी म्हटलं ना, पहिले माणसाने आहे बेटा. हे बघा, हीच आमुची प्रार्थना. म्हणा बरं. हीच आमची प्रार्थना. ही हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमची प्रार्थना हेच मगे आरव मोहिते, माईक ऑन ठेव, माझ्यासोबत म्हणत. अथर्व, तू पण, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. म्हणून बघितलं नाही तर कसं येईल? हम्म म्हणून बघायचं. हा, माणसाने माणसाशी माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची समवागणे. धर्म, जाती, भाषा एक नाही, माझ्या मागे एक एक म्हणा, ठीक आहे, म्हणजे लक्षात राहील. धर्म, जाती, प्रांत, भाषा. धर्म, जाती, संपले. द्वेष सारे संपू दे. संपू दे म्हणजे संपू दे, एंड. संपू दे. एक निष्ठा, एक आशा. एक निष्ठा, एक आशा. एक रंगी रंगू दे. एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. शुद्धतेचे चांगले. माणसाने माणसाने माणसाशी माणसाशी माणसा समवागणे.
माणसा समभागने. दुसरं कडवं आहे. हे एक तरी कडवं छान पाठ करून ठेवा सगळेजण. हा, आता मी म्हणते थोडं जरा फास्ट म्हणते. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. म्हणा हे भुवनादी दुःखाची जाणणे. भोवताली दाटला भुवनादी दाटला अंधार दुःखाचा जरी. अंधार दुःखाचा जय. सूर्याचा उद्या. आहे व्हेरी गुड. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. सूर्य सत्याच्या उद्या उगवे अकाले कावले. खातरी तोवरी देई आम्हाला. आम्हाला काजव्यांचे जागणे. काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाने माणसाशी माणसाशी माणसा समवागणे. माणसा समवागणे. तिसरं ओके. लाभले लाभले आयुष्य जितके. ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे. पुढे जे थांबले ते संपले. तांबडे जे संपरे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. तुला नागणे. माणसाने माणसाने माणसाशी माणसाशी माणसा समवागणे. माणसा समवागणे. सर पण आले आहेत. गुड इव्हनिंग सर. शुभ संध्याकाळ. सर आहात तुम्ही? शुभ संध्याकाळ मॅडम. हम्म. काय मी कंटिन्यू करू? घेताय हो तुम्ही? हो घ्या घ्या. मी आहे घेऊ. तुम्ही कंटिन्यू करा. बरं. नाही हे जे परत लिहून घेते त्यांच्याकडनं जानेवारी फेब्रुवारी. हो 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 आणि मराठी महिन्यांची नावं पण घ्यायची. हा, मराठी महिने शिकवूया नाही का? हो हो इथे एक छानसा चार्ट दिसला मला यांच्या पुस्तकात. तो सॉल्व्ह करून घेऊ का? हो चालेल. पंचेचाळ कोणाकोणाजवळ आहे पुस्तक? आय थिंक नसेल सर्वांकडे. नाही का? नाही. बरं. माझ्याजवळ एक पुस्तक आहे आणि त्याच्यात असं कोडं आहे ज्याच्यामध्ये माहितीये का मराठी महिन्यांची नावं आहेत. हा, बरं ठीक आहे. तुमच्याजवळ नसेल तर मग आपण पेज नंबर 45 पंचेचाळ. अच्छा, यांच्याकडनं नंबर पण म्हणून घेऊ ना ओरली. ओरल आहे ना आपली परीक्षा? हो हो हा, मी आता प्रत्येकाला सांगणार आहे. त्यांनी सगळ्यांनी 10-10 नंबर म्हणून दाखवायचे. ठीक आहे? मला म्हणणार? शंतनूर तयार आहे. शंतनू म्हण बेटा. नाही थांब, तू नंतर म्हण. दित्या दित्या 1 ते 10 म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, आरव अवताडे.
आरव, हो. हा आता तू म्हण 11, 11 ते 20. 11 ते 20. हम्म 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. वाव, किती हुशार मुलं आहे. सरांनी मस्त सांगितलंय तुम्हाला. हा, आता तनुष 21, 21 ते 30. 22, 23, 24, 25, 26, 28, 29. ओके, 30च्या आधी 29. हा, लक्षात ठेव. ओके, छान म्हटलंस. व्हेरी गुड. आम्ही म्यूट पण ठेवू शकतो. हा, म्यूट ठेवू शकतो का? नको, मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. फक्त तू नको बोलू, ऐक. हा, आद्रित, आता तू 31 पासून ते 40 पर्यंत म्हण. 31, 32, 34, 34, 34, 35, 35, 36, 37, 37, 38, 38, 39, 40. व्हेरी गुड. परत एकदा घरी म्हणून बघशील. ओके, सगळ्यांनी ऐकलं का? तुमची पण रिव्हिजन होते मग. हा, आता आरव मोहिते, मी तुला थोडस हे, हा, 40 नंतरचे म्हण. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. हा, आता शंतनू म्हणेल. शंतनू 50 नंतरचं म्हण. मुद्दाम तुला कठीण दिलं. जमेल? मला जमते. 51. आवाज म्यूट आहे तू बेटा. 51, 52, 52, 53, 53. 54, हा, 55, 55, 56, 56, 57. 57, 58, आता सांग. 59, 59, 60. 60. हा, आता कोण म्हणेल 61 पासून 100 पर्यंत घेतले ना. अथर्व, अथर्व तू राहिलायस. अथर्व, कॅमेरा ऑफ नाही, ऑफ आहे, माईकही ऑफ आहे. मॅडम आमच्या कम्प्युटरचा थोडासा प्रॉब्लेम आहे, कॅमेरा ऑन होत नाहीये. अथर्व बोलू शकतो. अथर्व बोल. बोलून मॅडम दाखव. काय बोलतायत बोल. 61 पासून म्हण. 61, 63, 52, 62, 62. 62, 63, 64, हम्म 64, 65, 65, 63, 66, 66, 67, 67, 68, 69, 69, 69, 70. 70. आता कोण म्हणेल 71? हा, तनुषला चान्स. वाव, दोन्ही आरव रेडी. 73, 74, 75, 74, 76, 76, 74, 77, 77. 6 नंतर 7 येतं. हा, 73, 78, 79, 80. व्हेरी गुड. आरव अवताडे तर मॅम किती ते किती? 81, 81, 82, 83, 84, 85, 86,
87 88 89 व्हेरी गुड. आता 100 कोणपर्यंत जाते? 100 पर्यंत बघू मला. ओके, आरो मोहिते. 92 93 94 95 96 97 98 99 100 वाव, व्हेरी गुड. 100 हा, आता मराठी महिने माहितीये का तुम्हाला सर्वांना? हो हा, बरं, पहिला मराठी महिना कोणता आहे? जानेवारी हो, ब्रिटिश कॅलेंडर आहे ते, इंग्लिश महिना. आपल्याकडे गुढीपाडवा कधी येतो? गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो? मराठी कॅलेंडर सुरू होतं गुढीपाडव्यापासून. चैत्र, वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण ओके. कर्नाटक मराठी. हा, ओके, बरोबर, व्हेरी गुड, नाईस. समजलं. दुसरा महिना आहे वैशाख. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आषाढ. आषाढ मध्ये काय असतं? आषाढी एकादशी असते ना, वारी जाते ना, विठ्ठल 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 करत, है ना. हा, कार्तिक, मार्गशीर्ष. कार्तिक महिन्यात काय येतं? कार्तिक महिन्यात नवरात्र येते. आत्ता कार्तिक महिना येईल. मॅम सॉरी, कार्तिक नाही, अश्विन महिन्यात नवरात्र. नवरात्रीच्या 10 दिवसानंतर दसरा येतो. हो, करेक्ट. तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण महिन्यामध्ये तर खूप सण असतात, है ना. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन सगळ्यात शेवटचा महिना. फाल्गुन महिन्यात काय येते? होळी मराठीचा शेवटचा महिना आहे, सण आहे. दिवाळी कशामध्ये येते? दिवाळी मला वाटतं अश्विन, कार्तिक. नवरात्री नंतर दिवाळी, कार्तिक किंवा मार्गशीर्षच्या मध्ये, पण मोस्टली कार्तिक. नंतर दसरा येतो. हो, दसरा येतो 9 दिवसात, पण तो दसरा सुद्धा अश्विन महिन्यातच येतो. कळलं. गुढीपाडवा काय आहे? पहिला सण मराठी कॅलेंडरचा, चैत्र. आता तुम्ही लिहून बघणार सगळेजण. कोणी अथर्वनीच फक्त होमवर्क पाठवला होता. सगळ्यांनी करून बघा, परीक्षा आहे ना तुमची आता. चला, मी लिहून दाखवते, तुम्ही परत लिहा. येतं का लिहिता? जानेवारी, हे इंग्लिश मंथ नाव आहे. आपण इंग्लिश कॅलेंडर करतो ना, वापरतो ना. मॅम माझा बर्थडे महिन्यात येतो. पण आपण जानेवारी हे नाव मराठी स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय, याला देवनागरी स्क्रिप्ट म्हणतात. मॅम फक्त जानेवारी मध्ये न्यू इयर येतो. हो मॅडम, हा, हे लिहायला झालंय ऑलरेडी गेल्या क्लास. बरं, मग आता तुम्ही नको मराठी रिपीट करू. महिन्यांची नावं त्याला लिहून दाखवा. हे लिहून दाखव. हो, चैत्र पासून ती नावं लिहून. बरं, आता आपण मराठी महिन्यांची नावं लिहू, ठीक आहे. हा, करेक्ट. हा, जर मी अगोदरचा संडेचा क्लास होता तेव्हा मी ऍबसेंट होतो. बरं, मग तुला आम्ही पाठवून देऊ. हा, ठीक आहे. परत आपण ग्रुपमध्ये टाकू, ठीक आहे. पाहून घे शिकतो. आता लिहा चैत्र. कसं लिहायचंय? चला ऐची मात्रा आणि त्र हा पहिला महिना आहे. गुढीपाडवा येतो याच्यात. लिहा. टीचर दाखवा ना. नाही दिसत आहे? नाही क्लास चालू आहे ना.
मला तर दिसतंय. कोणाकोणाला नाही दिसत आहे बेटा? असं नाहीये पिल्लू. इथे दाखव. मॅम झालं. तर असं हम्म. इथे मग दुसरा कोणता आहे? वैशाख. स्टँडिंग लाईन. वला ऐची मात्रा. हा. हे बघ स्टँडिंग लाईन इथे. शा आणि ख. वैशाख. वै व श वै शा. झालं. हो, बाकीच्यांचं होऊ दे. ख क ख. टीचर दिसत नाहीये. का दिसत नाहीये? तुलाच दिसत नाही बाळा. हे बघ, मला तर छान दिसते पाटी माझी. सर्वांनी लिहिलं? आता दिसतंय शंतनू? ए पप्पा वॉटर. ओवी जरा पाणी दे गं पिल्लू. बघ बरं, दिसतंय? चैत्र वैशाख. सर्वांना दिसतंय क्लिअर? लिहिलं का? ज्येष्ठ. ज्येष्ठ मध्ये खूप जोडाक्षर आहेत बरं. मी पुसते हा. पहा, लवकर दे. ज अर्धा ज लिहायचा. बघ आणि बघा. पूर्ण य लिहायचा ते आणि बघा. ए ची मात्रा द्यायची. लिहिली ओके. ज हा आणि हाफ श य काढ आणि पहिला. ठ. बघ पहिला. ज्येष्ठ. बघ पहिला बघ. दिसतंय? हा य काढ तुझा नेहमी. ज्येष्ठ खूप कठीण आहे ना लिहायला. य ज अर्धा, पूर्ण य, मग त्याला ए ची मात्रा, मग हा अर्धा श आहे आणि ठ. ठ असं काढायचं. कारण आवाज बघा काय येतोय. ज्येष्ठ. ज चा पण आवाज थोडासाच येतोय, श चा पण आवाज थोडासाच येतोय. अर्धा काढायचं आणि नंतर है ना? जसा आवाज असतो ना तसं ते शब्द असतो, अक्षर असतो. ज्येष्ठ. आलं मॅम. हाफ श काढ. हाफ श. श काढ. मग श आषाढ. आ शा ढ. बोट आहे की पप्पा. हो ये. एवढं दिसतंय? हो, हा श नाही आहे. थांब थांब. हे बघ असं श काढायचं. शाळेचा श नाही आहे. हा शा ढ. अर्ध श काढ त्याला जॉईंट ठ. मॅम नीट नाही दिसलंय. आता हो आता दिसलंय. मॅम दिसत नाहीये. अरे तुला का दिसत नाही? मी काय करू आता? कसं तुला काय काय होतंय? म्हणजे दिसत नाही म्हणजे काय होतंय? पाठी खूप साईडला झालीये का तुझ्यासाठी? आता बघ बरं. झालं माझं. झालं मॅम. नाही, शंतनूला का नाही दिसत आहे? अच्छा, गोगे कुठे आहेस तू शंतनू? दिसतंय का? आता दिसतंय? आता दिसतंय. अच्छा, खूप जवळ ठेवायला पाहिजे. हे स्नॅक्स फ्री मध्ये असते की? पैसे. करू मग आता? पुसून टाकू? हो. आता सगळ्यात महत्वाचा महिना बरं का, श्रावण. श्रावण. आणि पाऊस येतो, सगळीकडे हिरवं हिरवं असतं. खूप सण असतात श्रावणात. नागपंचमी. आई आज स्कूल बद्दल गोड म्हणत होती ना? हो. पप्पा काय हो तुम्ही? असं श अर्ध काढ म्हटलेलं म्हणजे. कोण बोलताय? त्यांनी माईक बंद करून टाका. झालं. टीचर हा, पहिला कोणता काढला तुम्ही लेटर? पहिलं लेटर म्हणजे पहिल्या महिन्याचं नाव? मॅडम श्र नीट काढा, श्र चुकीचा काढा.
दुसरं चुकलंय मॅम. अच्छा, इथे एक अजून आहे. आता बरोबर आहे ना? हो. ली बेटा शंतनू, दिसतंय का? दिसतंय का? हो. असे ना. हा, बर. आता दिस सर्वांचं झालं? नाही. हम्म. आरवचं झालं. अद्रित पण लिहिलं. दाखव बरं कसं लिहिलं ते. थोडं जवळ दाखव. अच्छा, छान मोठं मोठं लिहिलंस. चांगलंय दिसतंय. हे सर्वांनी छान लिहिलं. आणि टाकतो. तनुष, थोडं जवळ दाखव. आरव, तू लिहिलं. मोहिते, वाचून पाहाल का? वाचता येतंय सर्वांना? दित्या, काय केलं? लिहिलं की नाही? हा, आता भाद्रपद. आता दिसतंय? मॅमने कसं लिहिलंय बघ. द ला असं इथे एक अशी र ची मात्रा द्यायची बघ. थोडी पाठीमागे घ्या. आता दिसतंय? हा. ओके, ते शंतनुला जवळ घेतलं पाठी की दिसत. भाद्रपद झालं. तू लिहिलं पण आधीच? माझं पण बाकीचे झालं. लिहितात आहे बेटा. माझं पण झालं. वेळ झाला का? तेव्हा मी झालं? करू? पुसून टाकू? हो. व्हेरी गुड. किती छान लिहिता रे तुम्ही सगळेजण. आता अश्विन. मी पहिले असं लिहिते, मगच मला समजेल. पहा, पहिले तर आ लिहायचा आहे. मग शाळेचा श लिहायचा आहे. ठीक आहे, अर्धाच लिहायचा आहे. मग व लिहायचा आहे. मग ई ची मात्रा द्यायची आहे. आणि मग न. आता दिसतंय का? शंतनू, दिसतंय? हा. कळतंय? आ इथे एक मात्रा आहे अजून. ठीक आहे, आ नंतर आहे बरं का ती ई ची मात्रा. अश्विन महिन्यात काय तर नवरात्र. आता येणार नवरात्र. येणार ना? देवीचं असतं ना 9 दिवस. सगळे म्हणतात की नाही आरती तुम्ही 9 दिवस. मॅम, आणि 12 दिवस जायचं असतं आपल्याला बाहेर. अच्छा, नवरात्री दांडिया खेळायला जायचं असतं. दिवाळी. पण नवरात्र दांडिया तर खेळतात, पण आरती पण म्हणायची 9 दिवस देवीची. कळलं का? रात्री म्हणायची. पण खेळतात. हो, गरबा तर खेळतात. मॅम, झालं. लिहिलं? हो. हा, आता हा कार्तिक. का? मग असं ती. आणि मग इथे असं रच रूप. कार्तिक. रफार. मॅम, थोडी इकडे पकडा. इकडे. हा, बस बरोबर. कला काना का. हा, तला पहिली त्याला ई विलांटी ची. ती. आणि रफार. आणि मग एक कार्तिक. कार्तिक. काय उच्चार होतो त्याचा? कार्तिक. म्हणून बघा, कार्तिक. कार्तिक.
अश्विन, कार्तिक. आपण असं वेगळं जोडाक्षर नाही शिकवले ना? नाही अजून. अच्छा. हे थोडं लिहायला जड जातं ना. हो त्यामुळे. ना, तेच तर. जोडाक्षर शिकवायचं म्हटलं तर आणखीन पुष्कळ पिरियड म्हणजे जास्त वेळ पाहिजे सगळी जोडाक्षर शिकवायला. शांतनू लिहिलंस का? हो दिसतंय बेटा? तनुष, झालं कार्तिक. लिहिलं. दित्या, हे द्र जे असतो समजा द ला खाली, त्याला पण रफारच म्हणतात का? नाही मग त्याला काय म्हणतात? काहीतरी शब्द आहे त्याला, सर सांगेल तुम्हाला. कारण हिंदीमध्ये त्याला म्हणजे पदेन असं आहे. अद्रित लिहिलंस का? अद्रित, हे मला आत्ता आठवलं तुम्ही म्हटल्यावर रफार. झालं लिहून? ओके. आरव मोहिते, आरव अवतडे, अथर्व. अथर्व, पुढल्या वेळी ना तू मोबाईल वरनं लॉग इन करायचंय, कॅमेरा समोर यायचंय आणि ठीक आहे. आता बस थोडेसे करू का? आता पुसून टाकू? हा, पुढचा महिना घ्या. तो जरा मोठा आहे. पहा, मा ग ला रफार, आता बरोबर आहे. हो. सिंपल ग. नंतर त्याला म्हणतात श ला ई ची मात्रा, ते. दुसरा श, पोटफोडे श, त्याला पण रफार. हा, मार्गशीर्ष, नाही, तसं वाटते. ठीक. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष. श आणि त्याला पण रफा. टीचर झालं. हम्म. टीचर झालं. मग दुसरं खूप सोपं आहे. प ला औ ची मात्रा, हो. पौष. 3 काढलास. वरती, हा आता बरोबर आहे. थोडी मागे घ्या पाठी आणि बर तुमच्या डाव्या साईडला सारखं. बरोबर आहे. ओके. मला एकदम पौष, क्लिअर दिसतंय इथे. पौष. काय आता झालं थोडस त्याचं उच्चार? पाऊस. पौष. आणि लिहिता लिहिता बोलायचंय म्हणजे लक्षात राहतं आपल्या. बोलून 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 लिहायचंय. माघ. करू का? नको. का? तू लिहिते अजून? हो. करा. माघ, माघ मंथ सोपं आहे लिहायला. माघ. माघ. तनुश्री, माघ कसं लिहायचं? हा, माघ. पुढचं लिहायला लागा ज्यांना ज्यांना लिहिता येतं. माघ कसं लिहायचा? माघ. हे पा, म ला काना मा, घ घड्याळ, घर. मॅम है ना? झालं. हम्म. छान छान लिहिलंस बेटा. हा, तनुष. झालं ते पण. आता सर्वांचं झालं. हे तर सोपं आहे. हो. आता थोडं फाल्गुन कठीण आहे. हा, फ ला काना फा. आता बरोबर आहे, दिसतंय? हो हो. मग ल. ठीक आहे, ल पूर्ण नाही लिहायचंय आपल्याला, लिहायचं. हा. ग पूर्ण लिहायचं आहे. हा. आणि त्याला उ ची मात्रा द्यायची आहे. आणि न, हो. ग फाल्गुन. फाल्गुन. फाल्गुन दित्या महिन्यामध्ये लिहिलंस काय? का? होळी करतो आपण, होळी फाल्गुन महिन्यात. दित्या लिहिलंस का तू? बरोबर. दित्या लिहिलं बेटा? बघ, दाखव. ज्येष्ठाचं.
तेव्हा हाफ कार्ड मग ठेवलंय तरी. वरती पकड थोडं वरती. हा लिहिलं. वा छान क्लिअर लिहिलंयस. नाही दिसत आहे पण लिहिलं. झालं आद्री, तू लिहिलं? अरे वा. टीचर आरव, झालं. मोहिते, शंतनू, आरव. झालं. ओके, दुसरा आरव, अवताडे. लिहिलं बेटा? अथर्व, तुझं आम्हाला काही कळतच नाही बेटा, दिसत नाही ना. चल, मग आता म्हणून बघायचं परत एकदा. वाचा बरं. आता आम्ही नाही मदत करणार, मी आणि सर. तुम्ही वाचून बघा बरं सगळेजण. वाचते. वाचा जोरात. चैत्र हा वैशाख हा श्रावण शाळा. अश्विन मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. तीन मिनिट. व्हेरी गुड. आता काय घ्यायचंय का पुढे सर? पुन्हा एकदा म्हणा, माझ्या पाठी म्हणा सगळे. ठीक आहे. हम्म. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन. कार्तिक नंतर मार्गशीर्ष होता. हा, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. पौष. ठीक आहे. आपल्याला कळलं वार सर्वांना? वार पण घ्यायचे सर? वार घेतले मी गेल्या आठवड्यात. वार, अच्छा. मराठी इंग्रजी महिने, त्यांची नावं. हा, वार. चल आता मला आठवड्याचे वार किती आपण असतात? आकारही झाले, रंगही झाले, हे ना, सगळं झालं आपलं ऑलमोस्ट. किती असतात आठवड्याचे वार? कोण सांगेल मला आठवड्याचे वार कुठले असतात? सोमवार, मंगळवार. दोनच असतात. सर मला माहिती. बुधवार, ते त्याला एकदा ट्राय करू दे, बघू दे त्याला म्हणून. शनिवार, एकेकाला विचार. ओके. आता अद्रित सांगणार आहे आपल्याला. अद्रित. बाकीच्यांनी म्यूट करा. अद्रित. अद्रित सांग बाळा. आठवड्याची वार सांगायचे कुठले कुठले आहेत? सोमवार, मंगळवार, हम्म बुधवार, हम्म गुरुवार, हम्म शुक्रवार, बरोबर. शनिवार, रविवार. अगदी बरोबर. नाईस. खूप छान. आता दित्या तू सांगायचंयस. अनम्यूट कर आधी, मग सांग. मला ऐकायला येत नाही असं. अनम्यूट कर आधी. बोल आता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. आरव मोहिते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. शांतनू. शांतनू नावं सांगायची. अनम्यूट कर. अनम्यूट कर शांतनू. अनम्यूट कर आधी. बोल आता. आठवड्याचे का? हो. झाले माझे म्हणून.
झाले, तू सांगितले मगाशी. हो. चल आरव अवताडे तू सांग. आरव तू अनम्यूट कर, मला ऐकायला येत नाहीये. रविवार, आठवड्यांची वार. बुधवार. आठवड्यांची वार विसरला तू नाव. सर तेव्हा मी ऍबसेंट होतो. सोमवार मंगळवार माहित नाही तुला? हो ते माहिती. हा मग तेच नाव ना, आठवड्यातले वार म्हणजे काय तेच ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. अगदी बरोबर. किती झाले मग? आठवड्यात किती वार असतात? 8. बरोबर. अथर्व तू सांगायची आहेत नाव. अथर्व. ओवी. नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. न अडखळता यायला हवी नावं. आणि पुढल्या वेळी मोबाईल मधनं लॉग इन करायचं. मला अथर्वचा व्हिडिओ ऑन पाहिजे पुढच्या वेळी. ठीक आहे. आता मला सांगणार, इंग्रजी महिने किती असतात? वर्षात किती महिने असतात? 12. अगदी बरोबर. 12 महिने. 12 महिन्यांची नावं मला कोण सांगणार? मला माहिती. सर मला माहिती. सांग आरव. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सर आणि अगदी तुम्ही बरोबर. सांगितले का दिवस? काय म्हणतोयस? ते दिवस असतात ना 30, 31. नाही, मी ते दिवस नाही विचारले, मी महिने विचारले किती असतात. 12 आन्सर बरोबर सांग. आणि 12 महिन्यांची 12 नावे आपण घेतलीत. ही झाली इंग्रजी महिन्यांची नावे. आणि आज आपल्याला मॅडमने जी शिकवली, फेब्रुवारीला फक्त 20 ते 29 डेज असतात 4 इयर आपण मध्ये. दिवस ऐकतोयस का? आपण दिवस आपण नाही ते नाही घेतले. विचारलं. ते दिवस नाही घेतले आपण फक्त नावं शिकलो. ठीक आहे. आणि आज आपल्याला जे मॅडमने शिकवले ती झाली मराठी महिन्यांची नावं. तर मराठी महिन्यांची किती महिने असतात? मराठी महिने. आज आपण किती महिन्यांची नावं लिहिली? काउंट करा बरं. मोजा ती किती झाली? 11. हा चूक 11. चूक 11 चुकीचं लिहिलं तुम्ही? आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, 12. आषाढ, 12. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. 12. 12. बरोबर. तर मग ही पण मराठी 12 महिने असतात. आणि 12 महिन्यांचं काय होतं? वर्ष. अगदी बरोबर. 12 महिन्यांचं मिळून एक वर्ष तयार होतं. आलं लक्षात? हो. चला आता पान नंबर 66 आणि 67 काढायचंय सगळ्यांनी. चला पुस्तकातलं. अच्छा हा. ओवी पुस्तक. ते रेनबो आणि पुली आणि गर्ल ते. नंबर 66 66. 66 आणि 67. सर चॅप्टरचं नाव आहे झरी पादा. हा नाही, फुग्यारे. फुग्यारे. छान कविता आहे ती फुग्याची. ते प्रिंट आउट आहे त्याच्याजवळ म्हणून कदाचित. हा, ओके. ती बरोबर. फुग्यारे. नाही तर खूप पाठीमागं गेलतो. नाही आहे आपल्याकडे. काढलं सर्वांनी 66 नंबरचं पेज. हो मेलं. वाचून दाखवायचं आहे का?
अथर्व, काय? तुझा आवाज आणि खूप येतोय घरातला आवाज, ठीक आहे? ओके. लक्ष द्यायचं क्लासमध्ये. 66 नंबरचं पान काढा. 66 नंबरचं पान काढलं सर्वांनी? काय? बोल 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 आता. हा बोल, मी ऐकतोय. चॅप्टरचे नाव आहे फुगायारी. फुग्या रे. फुग्या रे. फ ग अर्धा आहे आणि त्याला या जोडलाय. फुग्या. फुग्या रे. फुगा माहिती सर्वांना? हो. फुगा आपण कुठे कुठे वापरतो? बर्थडे मध्ये, बर्थडेलाच अॅनिव्हर्सरी. वापरतो. फक्त बर्थडेला वापरतो? अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरीला पण वापरतो? अरे बापरे, हो का? अजून फंक्शनला वापरतो. तर तुम्ही मला ही सगळी नावं जी आता सांगितली, फुग्याचा वापर कुठे कुठे होतो, हे सगळं मला इंग्लिश मध्ये सांगितलं. मराठीत सांग. आता बर्थडे म्हणजे काय मराठीत? वाढदिवस. अगदी बरोबर. अॅनिव्हर्सरी म्हणजे काय मराठीत? लग्नाचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस. अच्छा. आणि फंक्शन म्हणजे काय? फंक्शन म्हणजे पार्टी. पार्टी पण इंग्लिश शब्द आहे. फंक्शन म्हणजे काय? कार्यक्रम. कार्यक्रम, समारंभ. समारंभ. तर लक्षात ठेवा ही शब्द सर्वांनी, ठीक आहे? चला आता आपण कवितेकडे वळूया. बघा फुगा काय काय म्हणतो आणि फुग्याला ती दोघं चिमुरडी मुलं काय म्हणतात आपण ऐकूया. काय म्हणतात ते बघा आता. फुग्या फुग्या फुगशील किती? काय प्रश्न विचारला त्यांनी बघा. आपण फुग्यामध्ये हवा भरतो. हवा भरल्यावर फुग्याचा आकार कसा होतो? मोठा मोठा होत जातो ना. म्हणजे काय? आपण जेव्हा फुग्यात हवा भरतो तेव्हा तो फुगतो. टम्म होतो फुगून. होतो ना? तर मग बघा आता पुढे. फुग्या फुग्या फुगशील किती? आभाळी उंच जाशील किती? आभाळ म्हणजे काय? आभाळ म्हणजे काय सांगा? म्हणजे असं जेव्हा रेन येत असतं त्याच्या अगोदर येत असतं ते. काय काय? काय? हा इंग्लिश मध्ये काय म्हणतात म्हणजे आभाळ. आपल्या वरती जे दिसतं आकाश त्याला आपण आभाळ म्हणतो. मग त्या आभाळात त्याच्यात किती तू उंच उंच जाशील? जर आपण फुगा हवा भरतो आणि त्या फुग्याला आपण बांधून जर त्याला सोडलं तर तो कसा करतो? उडत उडत वरती जातो की नाही उंच उंच. जर त्याला आपण हवेत सोडला तर तो उडायला लागतो. मग ते कसे विचारताय बघा. फुग्या फुग्या फुगशील किती? आभाळी उंच जाशील किती? पक्ष्यांची गोष्टी करशील किती? वाऱ्याशी झुंज घेशील किती? आता जर आपण हवेत फुगा सोडला तर तो कसा वरती वरती जातो की नाही. मग त्याला वर जाण्याला काय म्हणतात? उंच. मग जर तो वरती गेला तर आकाशामध्ये काय आपल्याला वेगवेगळे पक्षी जे असतात, बर्ड्स जे असतात ते त्यांचे त्यांचे काय करत असतात? विहार करत असतात ना, फिरत असतात ते पंख हलवून आकाशामध्ये. मग जर अशा वेळी त्यांना फुगा दिसला तर मग ते कसे विचारताय बघा. तू जर आकाशात गेला तर तुला उडणारे पक्षी पण दिसतील. मग तू त्यांच्याशी किती गप्पा करशील? नंतर आपण बघतो की आपल्याला जोरजोरात हवा येत असते, त्याला वारा म्हणतात. मग त्या वाऱ्याबरोबर फुगा इकडे तिकडे इकडे तिकडे झुलतो की नाही, डुलतो की नाही तो हवेमध्ये जर आपण सोडला तर त्याला. तर मग ते बघा कसं कसं विचारताय. फुग्या फुग्या फुगशील किती? आभाळी उंच जाशील किती? पक्षी पण असता मध्ये विचारता पक्ष्यांची गोष्टी करशील किती? आणि वारा पण असतो, वाऱ्याशी झुंज घेशील किती? म्हणजे वाऱ्याबरोबर किती तू भांडणार, किती तू त्याला हे करणार, फाईट करणार. फाईट म्हणजे झुंज. मग बघा पुढे काय होतं. ढगांना पार करणार का? ताऱ्यांशी खो खो खेळणार का? आता बघा आकाशामध्ये वेगवेगळे ढग असतात की नाही. आपण बऱ्याच वेळा आपल्याला पांढरे ढग दिसतात. पाऊस येतो त्यावेळेस काळे ढग दिसतात. बरोबर आहे ना? बघितलंय का कधी आकाश?
आकाशाचं हो ढग. हम्म तर मी त्या तर फक्त ढगांना ब्लू पार बघितलं. करशील किती. मग तो विचारतायत तू कोणी कोणी विमानाने प्रवास केलाय सांगा बरं मला. मी फ्लाईट मध्ये कोणी कोणी त्या छोट्या पण खिडकीत. केल्या आणि मोठ्या पण आहे. अगदी एकदा मी बरोबर. औरंगाबादला जायला आणि पुणेला मोठ्या अरे बापरे, मग 6 वाजता. त्यावेळी तू खिडकीतनं बघितलं का पांढरे ढग दिसतात असे पळत असतात विमानाबरोबर ना. हो हा तर मी बरोबर. तर जेव्हा मी औरंगाबादला ट्रॅव्हल केलं होतं आणि 6 वर्षापूर्वी मी बँगलोर बर पुणे. ओके. हा बोल बेटा. माझी स्पोर्ट्स डे मध्ये इतकी बलून्स घातलं की स्काय मध्ये उडत होतं. अगदी बरोबर. मग ते कुठे गेले, उंच उंच उडत गेले ना आकाशात. बरोबर ना. तर आम्ही औरंगाबादला गेलो होतो. अरे वा. तेव्हा चलो मी चलो. बलून फोडतो. ओके बरोबर अगदी. चला आता आपण पुढे बघूया तो काय करतो फुगा आकाशात गेल्यानंतर. बघा पुढे. हा तो म्हणतो बघा, ते मुलं विचारतात त्याला, अरे तू जेव्हा उंच उंच जातो तेव्हा तू ढगांना पण पार करतो, त्यांना पण मागे टाकतो, नंतर तू ताऱ्यांबरोबर खो खो खेळतो. आपण खो खो खेळ बघितलाय ना. खो खो खेळ कोणी कोणी बघितला खो खो खेळ, कोणाला माहितीये बघा आपण ते खेळ. मी कधी बघितलं आणि खेळलं नाही. बरं, मग त्या आता खेळाबद्दल मी तुम्हाला पुढल्या वर्गामध्ये खूप छान असं सांग. ठीक आहे. तर खो खो तो ताऱ्यांशी त्याला असं जाऊन खो खो कशी खेळशील, तारे असतात ना आकाशात. तारे म्हणजे काय सांगा बरं, तारे कसे दिसतात आकाशामध्ये. कोणी बघितले तारे, कुठल्या रंगाची असतात तारे सांगा बरं मला. पांढऱ्या. पांढरे. अगदी बरोबर. कोणी कोणी बघितले रात्री, असे खूप छान दिसतात ते रात्री, तर खूपच सुंदर दिसतात. चमचम 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 चमकतात मस्त अशी. मूव्ह करताना बघितला. अगदी बरोबर. रात्री जर त्याला आपण वरती गेलतो. गेलो, मी रात्री जर तुम्ही गेलात. त्याला गेलतो तेव्हा बघितला मी, एक मूव्ह करत होता. अरे वा. चला आता पुढे बघूया. ते बघा, ऐका ऐका. बरं बरं ऐका आता पुढे ऐका. बघा काय म्हणतात ते मुलं. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. मग पुढे विचारतात, गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार. मग ते मुलं काय म्हणतात बघा, जर तू उंच उंच उडत गेलास तर चंद्रा मामाच्या घरी नक्की जा. चंद्राच्या घरी मुक्काम मार. मुक्काम मीन्स आपण म्हणतो ना. ऐका ऐका ऐका, मी सांगतोय ऐका ऐका. तर मग ते काय सांगतायत, जर उंच उंच गेला तर चंद्राच्या घरी मुक्काम मार. मुक्काम म्हणजे काय, राहणे. आता आपण म्हणतो ना की हा आज मी माझ्या काकांकडे गेलो, त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला. मुक्काम म्हणजे काय, आपण राहणे, त्यांच्या घरी दित्या, राहणे. माईक ऑफ कर दित्या. हे बघा मग अद्री, सरांचं ऐकू येईल. जर जे मी सांगतोय ना ते आधी ऐका, मग जर तुम्हाला काय अडलंच तर मग तुमच्या आईला मग तुम्ही हा ऐका. तर मग मुक्काम म्हणजे काय, राहणे. त्या शंतनू ठिकाणी ऐक. आपण राहणे, तिथे थांबणे, त्याला म्हणणे मुक्काम करणे. ठीक आहे. मग मग ते काय म्हणतात बघा, जर तू गेला उंच उंच तर चंद्राच्या घरी तू मुक्काम मार. आणि मग तिथून काय कर बघा, काय सांगतायत ते, जोडून दे टेलिफोनची तार. मग ते काय म्हणतायत की तिथून तू आमच्या टेलिफोनची तार जोडून दे. रोजच रात्री गप्पांचा वार. मग जर तू आम्हाला टेलिफोनची तार जोडून दिली तर आम्ही रोज गप्पा मारू. मग मी म्हणेन हॅलो हॅलो. आपण फोनवर कसं बोलतो, हॅलो हॅलो कोण बोलतय, असं विचारतो ना. मग तिथून उत्तर येईल, काय हो राव, काय हो राव. मग जर समजा फुगा जर उंच उंच उडत गेला आकाशात आणि तो जर चंद्राच्या घरी राहिला, तर मग त्याला ती मुलं म्हणतायत की तू आम्हाला टेलिफोनची तार तिथून जोडून दे, म्हणजे मग आम्ही रोज रात्री गप्पा मारू. मग आम्ही इकडून विचारू हॅलो हॅलो, मग तिकडून ते आम्हाला उत्तर देतील, काय हो राव. मग पुढे काय होतं बघा,
खरंच ना, पण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट म्हणणार. मग काय होतं बघा. मग ते फुग्याला म्हणता, अरे बाबा तू नक्की जाशील ना वरती की मध्येच फटकन फुटून जाशील. असं होतं ना, आपण जेव्हा फुगवत असतो, हवा भरत असतो, जर त्याच्यात जर जास्तीची हवा भरली गेली किंवा चुकून आपला कसला धक्का लागला की फटकन फुगा फुटतो. माहिती ना कसला आवाज होतो मग, जोरात अगदी. तर असा होता तो फुग्या फुग्या. आली का लक्षात कविता? आणि आपण ना मोबाईलची फ्लॅश लाईट तिला लावली तरी फुटतो. हो, कारण त्याला उष्णता मिळाली की तरी तो फुटू शकतो. मग आता म्हणूया, आभाळात उंच कोण गेलं? आता मी प्रश्न विचारतो, आभाळात उंच उंच कोण गेलं? फुगा. 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 अगदी बरोबर. पक्ष्यांची गोष्टी कोण करणार होतं? उंच आकाशात जाऊन पक्ष्यांची गोष्टी कोण करणार होतं? फुगा. फुगा. दित्या, पक्ष्यांची गोष्टी कोण करणार होतं आकाशात? फुगा. दित्या आहे का तू तनुष? नाही ना? दित्या सांग उत्तर. अनम्यूट कर आधी. दित्या. मला एक सांग, पक्ष्यांची गोष्टी कोण करणार होतो आकाशात? ते उत्तर. आकाश म्हणजे काय? आभाळ, स्काय. स्काय मध्ये जाऊन पक्ष्यांबरोबर कोण गोष्टी करणार होतो? फुगा. ठीक आहे, दित्याचं लक्षच नव्हतं म्हणजे. वाऱ्याबरोबर कोण झुंज देणार होतं आकाशात? फुगा. अगदी बरोबर. ताऱ्यांबरोबर खो खो कोण खेळणार होतं आकाशात? अगदी बरोबर. मग आता मला एक सांगा, आपण फुग्याचा वापर कुठे कुठे करतो? एकेकाने एकाच वेळी एकेकाने सांगायचं. आणि लग्नाच्या वाढदिवसात. बरोबर. अजून? डेकोरेशन. डेकोरेशनला मराठीत काय म्हणतात? सजवणे. सजवणे, सजावट, सजावटीसाठी. तर आपण फुग्याचा वापर सजावटीसाठी करतो. लग्नात. बरोबर. लग्नात करतो, बारशात करतो, वाढदिवसाच्या दिवशी करतो, कुठलं काही समारंभ असला शाळेमध्ये तिथे करतो. शाळेमध्ये 15 ऑगस्टला लावतो ना. बरोबर, अगदी. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. तर असं पहिला दिवस असेल शाळेचा. अगदी बरोबर. आता मला एक सांगा, तुम्ही कुठल्या कुठल्या रंगाची फुगे बघितलीये? सांगा बघू. लाल. काळे. काळे, पांढरे. ओके ओके. काळा. बर, अजून? सिल्वर. लाल. नारंगी. स्पायडरमॅनचा. हिरवा. आकाशी. अरे वा. स्पायडरमॅनचं पण असतं फुगा. अरे वा. मी रंग विचारला तुला, रंग. बापरे, खूप साऱ्या रंगाची फुगे बघितले म्हणजे तुम्ही. ओके. बरं, आता सर्वांनी नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय तिकडे. पुढल्या रविवारी आपली परीक्षा असणार आहे. सर्वांनी अभ्यास करायचा आहे. परीक्षेसाठी अंक, प्रार्थना, रंगांची नावे, ओके, आकार, त्यांची नावे, बरोबर, मराठी महिन्यांची नावे, इंग्रजी महिन्यांची नावे, आठवड्याची वार, सजीव निर्जीव, चंपकची गोष्ट. ठीक आहे, आपण जे जे शिकलोय त्या सर्वांवर प्रश्न असणार आहेत. सर्वांनी अभ्यास करायचा आहे. समजलंय सर्वांना? अजून एक. हो सर. काय म्हणायचंय तनुषला? एक आणि अजून एक आणि वचन. बरोबर, एक वचन आणि अनेक वचन ते पण असणार आहे.
अगदी बरोबर सांगितलंयस. सर आणि चिंटू असला चिंटू रुसला. अगदी बरोबर, तोही असणार आहे. त्या याच्यावर पण मी विचारणार आहे. आहे. फुगे पण असणार आहे सर. हो, फुगेरे पण असणार आहे. खूप सारा अभ्यास आहे आता आठवडाभर, त्यामुळे तयारी करायची. आणि प्रार्थनेत मला गडबडच नको आहे. सगळ्यांना प्रार्थना व्यवस्थित तोंडी पाठ म्हणता आली पाहिजे. सगळं राहणार, रायटिंग पण राहणार, ओरल पण राहणार, सगळंच राहणार. ठीक आहे, रेडी आहे सगळे परीक्षेसाठी? सगळ्यांना A+ ग्रेड मिळायला पाहिजे. 1 नंबर, हा, 1 ते 100. 1 ते 100 अंक सांगितले ना मी मगाशी, अंक पण असणार आहे. ठीक आहे, कळलंय का सर्वांना? अथर्व, कळलं का तुला? अथर्वला मोबाईलने जॉईन करायचं पुढचा क्लास. ठीक आहे, चला आपण आता थांबूया. आता आपण हे घेऊया, हजेरी घेऊया. ठीक आहे. तनुष, दित्या, हजर सर. शांतनू, हजर सर. आरव मोहिते, हजर सर. अद्रित, हजर सर. आरव अवताडे, अथर्व, बोल बेटा. झालं बेटा, आता क्लास बंदच होते आपला. चलो बाय, भेटूया पुढच्या रविवारी. बाय सर. बाय सर. बाय बाय. थँक यू. टाटा. सी यू. सी यू. बाय सर. ओके. बाय सर. ओके, मॅडम मीटिंग बंद करून. बाय मॅम. बाय सर.